खूप चांगली बातमी दिलीस रे माधवा. अभिनंदन बाबा. थँक्यू. मी आलेच हा. देवापुढे पेढे ठेवते. आणि प्रांजल, आपण जेवणात सुद्धा काहीतरी गोड करूया. हा, ठीक आहे, चालेल. सुखी हो. खरंच मनापासून थँक्यू. तुमचे वकील खरंच खूप ग्रेट आहेत. बाबा तिथे काय झालं ते तरी सांगा ना. हो ना, मला पण ऐकायचंय. वकील ग्रेट आहेत म्हणजे? अरे यांच्या वकिलांनी प्रूव्ह केलं कोर्टात की मी माझे पैसे माझ्या मित्राकडे म्हणजे त्या पानवाल्याकडे ठेवायला दिले होते. तो माझा मित्र आहे. पण कोर्टाने मला समज दिली की पुढच्या वेळेला मित्राकडे पैसे ठेवायला देताना त्याच्या मागे अँटी करप्शन ब्युरोवाले तर लागले नाहीत ना याची खात्री करून घेत जा. आणि माझं रेकॉर्ड एकदम क्लीन होतं ना, त्यामुळे कोर्टाने केस डिसमिस करून टाकली. म्हणजे आता परत कोर्टाची वारी नाही? अजिबात नाही. आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालं वसवाची. पुरे रे, मी फक्त निमित्त मात्र आहे. करता करविता तो आहे. जा, आधी तुझ्या माऊलीला ही बातमी सांग, नाहीतर त्यांना राग येईल. नाही म्हणजे त्या वाट बघतायत ना रे तुझी. हो, आलोच. चल. वसवाजी, थँक्यू. मी काय केलं बाई, नशिबात असतं तेच होतं. चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट. हो. जा आता पटापट जेवायला वाट. पण आईंना वाटतंय अजून स्वयंपाक व्हायचा आहे. तिला सरप्राईज मिळू दे ना. किचन मध्ये आले की सांग तिला. गोडाधोडाचं सागर संगीत उद्या करूया म्हणा. चालेल. अगं माझ्या कशाला पाया पडतेय? कारण मला माझा देव भेटलाय. हे बघ, तू खूप भाऊक आहेस. संसाराचा गाडा ओढताना असं भाऊक होऊन चालत नाही ग. थोडं माझ्यासारखं खमक व्हायला पाहिजे, कळलं? हे काय, रडायला काय झालं? बस, काय झालं ग? मला सांगणार नाहीयेस का तू? हं, काय झालं? मला माझ्या आईची आठवण आली. माझं भाग्य, तुला मी तुझ्या आईच्या जागी वाटले. तो देव बघ कसा खेळी खेळतोय तो. त्याने मला तुझ्यासारखी मुलगी द्यायची की नाही? त्याने मला मुलगी दिली, पण कोण? ती वीणा. चल पटापट आता जेवायला वाट बघू, मला खूप भूक लागलेली आहे. कालिंदी, आधी सगळ्यांना पेढे दे. खरंच अशी मुलगी हवी होती मला.